नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। 20 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या माननीय सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की ज्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतंय, ज्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि जो रस्ता पूर्ण झालेला नाही त्या रस्त्यावर टोल आकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। सध्या पुणे बेंगलोर या रस्त्याचं काम चालू आहे। या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक ही सर्व्हिस रोडवरून होत आहे आणि त्यामुळं वाहतूक जाम होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि रस्ता पूर्ण नाही। त्यामुळं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली थांबणं अत्यंत गरजेचे आहे। कारण माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 नुसार तो सर्व भारतभर लागू होतो आणि त्याची अंमलबजावणी करणं हे केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं काम आहे। पण असं असताना सुद्धा या रस्त्यावर अजूनही टोल वसुली मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। ही संपूर्ण ही जी वाहनं येत आहेत ही टोल देऊन वाहनं येत आहेत आणि टोल देऊन येऊन सुद्धा असं ट्रॅफिकमध्ये ही वाहनं सापडत आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत आणि त्यामुळं माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे। आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं परिपत्रक काढून राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाला कळवावं की पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील टोल आपल्याला आकारता येणार नाही अशा आशयाचं पत्र देऊन या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली ताबडतोब थांबवावी, अन्यथा शेतकरी संघटना आपल्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। एवढीच मी सरकारला विनंती करतो। धन्यवाद।